नितेश रेड्डीज मैदानावरती बरसताना पाहायला मिळत आहेत. 6 रन. गेले मैदानावरती जबरदस्त कामगिरी नितेश रेड्डी यांची पाहायला मिळाली. अनुस्कुराचा असणारा खेळाडू नितेश रेड्डीज मैदानावरती मात्र बरसताना पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात मात्र पाहायला मिळाली आहे. 12 वाजून 43 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली आहे. टायमर देखील सेट केलं जात आहे. विकास गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता आणि नो बॉलची घोषणा पंचानं केली. स्ट्रेट अवे इट्स बीमर आणि वेस्ट साईडच्या वरती हा नो बॉल आहे. जीवनदान मिळालं नितेश रेड्डी ज्यांना रनआउटची देखील संधी निर्माण झाली होती. फुल टॉस वरती आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. वेस्ट साईडच्या वरचा नो बॉल आपला पाहायला मिळाला आहे. फुल लेनचा बॉल होता. यावेळी ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा धावेची संधी नाहीये. पुनरागमन गोलंदाजानं केलंय. एक चौकार एक षटकार. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. नितेश रेड्डीज यांच्याकडे देखील 360 डिग्री मध्ये खेळण्याची क्षमता आहे. परंतु विकास देखील पुनरागमन करतायत. गोलंदाजी ट्रॅकवरती विकास. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होती. गोलंदाजाने पुनरागमन केलेलं पाहायला मिळतंय. नितेश रेड्डी यांच्याकडे क्षमता आहे. सुरुवातीला जबरदस्त आक्रमण. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसरा बॉल डॉट आला. त्यानंतर षटकार आणि त्यानंतर नो बॉल. अशा 11 धावा धावपलकावरती आहेत. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा 2 लगातारचे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत मैदानावरती. विकास यांचं पुनरागमन पाहायला मिळाले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढचा बॉल आणखीन एका डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली. 11 धावा धावपलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली होती. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा धावपलकावरती होत्या. अगदी 3 बॉलमध्ये 11 होत्या. परंतु त्यानंतर 3 बॉलचे डॉट आपल्याला पाहायला मिळालेत आणि धाव फलकावरती धावा आहेत 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धाव फलकावरती आहेत. श्री ठाणोबा विठ्ठलाई क्रिकेट क्लब ठाणेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपला खेळताना पाहायला मिळतोय. केदारलिंग किंग्स गेलवडे. या 2 संघांदरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालकांना देखील कौतुक आहे. सन्माननीय बाबा सालेकर साहेब यांच्या मालकीचा संघ आहे ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये केदारलिंग किंग्स केळवडे. सन्माननीय प्रकाशजी लाड साहेबांचा संघ सन्माननीय पांडुशेठ लाड आणि सन्माननीय प्रकाशजी लाड यांच्या मालकीचा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. सर्व संघ मालकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक आहे आणि आपण देखील विशेष संघ मालकत्व या स्पर्धेमध्ये स्वीकारलं. त्याचमुळे आपण ही स्पर्धा मात्र यशस्वी करू शकतो. सर्व संघ मालकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक आहे. यश पाटील यांच्या विरोधामध्ये गणेश पाटील. पहिला बॉल फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती गोलंदाज यश पाटील यांचा फुल लॉस. बॉल सीमारेषे पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार. गणेश पाटील देखील चौकारानं आपलं खातं खोलतायत. 15 धावा धावपलकावरती माफी असावी.
यावेळेस समोर ड्राईव्ह केलाय, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येतात तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 17 धावा आता धाव फलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस स्टेप आउट झालेत. कमालीचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डर स्ट्रोक. स्टेप आउट होऊन बॉल पर्यंत पोहोचतायत गणेश पाटील. त्यांच्या बॅट मधून क्रिकेटचा क्लास. चौकार. फुल लेनचा बॉल होता. बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द बॉलर हेड हा बॉल समोर खेळतायत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 22 विदाउट लॉस. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 22 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. शेवटचा एक बॉल यश पाटील यांचा बाकी आहे. 8 बॉलमध्ये 11 धाव्यांवरती नितेश रेड्डी नाबाद आहेत, परंतु गणेश पाटील 4 बॉलमध्ये 10 धाव्यांवरती नाबाद आहेत. 22 धावा धाव फलकावरती आहेत. यश पाटील फ्लिक केले बॉलला. फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फ्लिक ऑफ द रिस्ट. एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धाव फलकावरती. 23 विदाउट लॉस. केदार किंग्स खेळवडे टीम 23 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम श्री ठाणोबा विठ्ठलाई 11 टीम, आपण थोडीशी घाई करायची विनंती आहे. चौथा सामना मैदानावरती टायमर सुरू आहे आणि टायमरवरती देखील लक्ष आहे. 12:43 पहिला बॉल पडलेला आहे. अक्षय चाळके गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी अक्षय चाळके गोलंदाजी ट्रॅकवरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपील झाली आहे पंचांकडे, परंतु मला वाटतं अपील मध्ये उत्साह जास्त आहे. थाय वरती बॉल लागला होता नितेश रेड्डी यांच्या आणि डॉट बॉलची सांगता होती. अक्षय चाळके पहिला बॉल डॉट आलाय. चांगली सुरुवात अक्षय चाळके यांची पाहायला मिळाली. विकास यांनी चौकारानं सुरुवात केली होती. यश पाटील यांनी देखील पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ला होता, परंतु अक्षय चांगली सुरुवात करतायत. पहिलाच बॉल अक्षय चाळके यांचा डॉट येताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आखू टप्प्याचा बॉल होता. संधी होती नितेश रेड्डी यांच्याकडे, परंतु थोडीशी घाई केली. बॉल येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट स्विंग झाली आणि बॅटच्या आतल्या एजला बॉल लागला. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात अक्षय चाळके यांच्यासाठी देखील राहिली आहे. नितेश रेड्डी थोडेसे अगोदर बॅट स्विंग झालं, थोडं वेट करून खेळावं लागेल. यावेळेस फुल टॉस बॉल आहे. यावेळेस वेट करण्याची आवश्यकता नाहीये. कमालीचा फटका आहे काऊ फेजला. नितेश रेड्डी त्यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषे पार. षटकार.
हॉटेल मालकांचा संघ मैदानावरती खेळतोय. सन्मान्य पांडुशेठ लाड साहेबांचा संघ मात्र मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. करण गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पहिला बॉल फुलर लेनचा होता. समोर ड्राईव्ह केलाय. एका धावेचा प्रयत्न असणार आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. नितेश रेड्डी स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32. सुरुवात दमदार केली होती नितेश रेड्डीज, परंतु मधल्या काळामध्ये थोडीशी बॅट थंडावलेली पाहायला मिळते. यावेळेस देखील समोर ड्राईव्ह करतायत. बॉलर बॅक ड्राईव्ह. एका धावेचा प्रयत्न आहे. रनआउटची इजी ऑपॉर्च्युनिटी होती, परंतु फेकी का केली आहे हा प्रश्न असणार आहे. एका धावेचे रूपांतर 2 धावेंमध्ये आणि पुन्हा एकदा नितेश रेड्डी स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत. एक एक धाव महत्वाची आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये छोट्या चुका नेहमी मागात पडतात. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, न बुडणारच जहाज, परंतु टायटॅनिक बुडालं. छोट्या चुका या तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. मैदानावरती छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. यावेळेस प्ले अँड मिस व्हाईट बॉलची घोषणा पंचाने केली. अवांतर धाव प्राप्त होईल. चला शिवशंभो 11 कॅप्टन, आपण जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. शिवशंभो 11 संघाचे कॅप्टन, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. शिवशंभू किंग्स कुंभवडे. फुल टॉस बॉल होता. समोर उडवलाय. एक धाव किती महागात पडली आहे ते दाखवलं नितेश रेड्डी यांनी. त्यांना एक धाव एक्स्ट्रा दिली, परंतु आता मात्र एक्स्ट्रा षटकार देखील नितेश रेड्डी त्यांच्या बॅटमधून समोरच्या दिशेने सरळ बॅटने फुल टॉस वरती लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॅटिंग करणारी टीम 50 झाली आहे. 50 धावा धाव पलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते नितेश रेड्डी यांची. 50 धावा धाव पलकावरती आहेत. शेवटचा बॉल वेल लेफ्ट केलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची घोषणा पंचाने केली. 51 धावा धाव पलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. बॉलच्या मेरिट वरती खेळले, मैदानावरती थांबले आणि तदनंतर मात्र जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 51 धावा धाव पलकावरती आहेत. शेवटचा एक अधिकृत बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती करण आहेत. 51 धावा धाव पलकावरती आहेत. यावेळेस देखील आक्रमण तर केलं. हवेत बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, परंतु हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. 57 धावा धाव पलकावरती आहेत आणि 58 धावांचं लक्ष्य असेल. 58 इज द टार्गेट. 58 धावांचं लक्ष्य असेल या ठिकाणी. ठाणोबा विठ्ठलाई
11 ठाणेवाडी संघासमोर. चला आपण टॉस संपन्न करूयात. शिवशंभू किंग्स कुंभवडे आणि शौर्य ब्लास्टर या दोन संघांदरम्यान टॉस केला जाईल. 1:03 पहिला बॉल पडला पाहिजे याची नोंद आपण करून घ्या. चला टॉससाठी दोनही संघ नाही आपण उपस्थित राहायचे विनंती आहे. सन्माननीय हर्षजी पवार सर, आपण जर कुठे असाल तर आपल्याला विनंती, आपण टॉस कव्हर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. हॅलो चेक. चला आपण या ठिकाणी टॉस करतोय. शिवशंभू किंग्स कुंभवडे तर त्यांच्या विरोधात शौर्य ब्लास्टर या दोन संघामध्ये हा सामना आहे. आयोजक कमिटी कोणाच्या हस्ते घ्यायचा आहे टॉस? या ठिकाणी कृष्णाजी गुरव सर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या सामन्याचा टॉस. एका दिशेने संघ असणार आहे शिवशंभू किंग्स कुंभवडे, दुसऱ्या दिशेने संघ असणार आहे शौर्य ब्लास्टर. या ठिकाणी शौर्य ब्लास्टर संघ टॉस जिंकलाय. शौर्य ब्लास्टर कर्णधार यायचंय. कुंभवडे संघ आपला देखील कर्णधार. दोन्ही कर्णधारांना विनंती यायचा. प्रथमतः टॉस आपण पाहतोय शौर्य ब्लास्टर संघ नाणेफेक जिंकला. नाणेफेक जिंकला, निर्णय काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. त्याच्या पाठीमागे देखील काय कारण आहे तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलाय? कारण की आम्ही पहिल्या मॅचपासून बघतोय तर क्षेत्ररक्षणची पहिली जी टीम क्षेत्ररक्षण करते ती जिंकण्याचा चान्सेस जास्त आहे. जितके कमी रन देऊ तितके चांगले आम्हाला बेनिफिट्स आहेत. तेच आम्ही पण करायला बघू. नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. समोरच्या संघाला किती धाब्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहे? एक 40-45 आत. नक्कीच तुम्हाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा असणार आहे. कुंभवडे संघाचा देखील कर्णधार आहे. प्रथमतः नाणेफेक तुम्ही पराभूत झालेत. नाणेफेक जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? नक्कीच क्षेत्ररक्षण असता. नक्कीच तुम्हाला देखील क्षेत्ररक्षण करायचं होतं, परंतु आता नाणेफेक तुमच्या बाजूनी गेली नाहीये. टॉस तुम्ही पराभूत झालेत, फलंदाजी करावी लागणार. थोडासा दबाव असणार आहे का? नाही, दबाव तर नसेल, कारण फर्स्ट किंवा बॅटिंग किंवा सेकंड बॅटिंग खेळायचं तर आहेच इथे. जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आणि डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खरं तर शाहूवाडी तालुक्यातील पश्चिम विभागातील खेळाडूंना एक उंच दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. खरं तर जर पाहिलं जर गेलं तर ही स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ह्या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर गेले 2 वर्ष म्हणजे हे दुसरं वर्ष आहे इथे ह्या ग्राउंडवरती. असं ग्राउंड आणि असं नियोजन हे शाहूवाडी भागामध्ये SCLच करू शकते, एवढंच बोलू शकतो. नक्कीच दोन्ही संघाला सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चला थोडीशी घाई करायची विनंती आहे. सर्व संघांना विनंती, आपण थोडी घाई करा. पहिला बॉल बॅकफुटला गेलेत, कमालीचा फटका आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. यावेळेस फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल वेगाने निघालाय आणि एक धाव इथे पूर्ण होईल.
यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय, लेफ्ट ड्राईव्ह आपण पाहतो, क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचतायत, सेल टिपला जाईल, आली आहे विकेट पहिली, फलंदाज करण इथे बाद होत आहेत, विकेट. असेल तर मैदानावरती आज संघर्ष करावा लागेल. आजचा संघर्ष, आता केलेला संघर्ष हा तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो, परंतु त्यासाठी मैदानावरती संघर्ष करावा लागेल. आज तब्बल 19 मॅचचं शेड्यूल आपल्याला आहे आणि 19 सामने आजच्या दिवसभरामध्ये आणि रात्रीमध्ये आपल्याला कंप्लीट देखील करायचेत. सध्या आपण पाहतोय अगदी सामना क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे, परंतु थोडंसं स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. सर्व संघांना विनंती आहे, थोडीशी घाई करा. टायमर देखील मैदानावरती सुरू आहे. 1:05 पहिला बॉल पडलाय. अभिषेक पानकर गोलंदाजी ट्रॅकवरती आले. पहिला बॉल अगदी डीप बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये गेला होता, तिथून मात्र 1 धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय जाळगे स्ट्राईक एंड वरती आहेत. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु आता मात्र प्रत्येक बॉलवरती मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 51 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. मध्ये 51 बनवायच्यात. यावेळेस मात्र खराब बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. वाईट बॉलची घोषणा पंचांना केली. कमी गतीने हा बॉल टाकला. स्विच हिट अटेम्प्ट केला होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. वाईडच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होईल आणि अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. नितेश रेड्डीज आज खरं तर सुरुवात चांगली मिळाली, परंतु मधल्या काळामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा चांगला झाला नाही, परंतु या डावाचा शेवट गोड केला आणि ती क्षमता आहे नितेश रेड्डीज यांच्याकडे. संधी मात्र बऱ्याच मिळाल्या. क्षेत्ररक्षण करताना बऱ्याच चुका ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट 11 ठाणेवाडी संघाने देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत आणि अक्षय जाळगे यांची देखील खेळी संपली आहे. आणखी एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम श्री ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी संघाला फलंदाज बाद.
नवीन बॅटर अमोल चाळके मैदानावरती दाखल झालेत आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 8. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. अभिषेक पानकर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. कमालीची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. केवळ 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि धावफलकावर धावा आहेत 8. सीमारेषे पार षटकार. चौदा धावा धावफलकावरती आहेत. ही क्षमता आहे अमोल चाळके यांच्याकडे आणि त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय. पहिला षटकार. धावांची कोंडी फोडण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सरळ बॅटने समोर खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि हा देखील बॉल सीमारेषे पार चौकार. बॅटने खेळतात अमोल चाळके. चौकार आलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2चा खेळ इथे पूर्ण झाला. वेल लेफ्ट केले या बॉलला. केवळ 18 धावा धावफलकावरती आहेत आणि पल्ला गाठायचा आहे तो 58 धावेंचा. अजूनही 40 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल 40 धावा इथून मात्र बनवायच्यात. क्षमता आहे अमोल चाळके यांच्याकडे, परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. 12 बॉल 40 धावा. लक्ष कठीण जरूर आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या शक्य नाही आहे. शिवाजी चाळके यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि अमोल चाळके यांच्या दोघांकडेही क्षमता आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 40 धावेंची आवश्यकता आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. अमोल चाळके यांनी या मॅचमध्ये संघर्षाला सुरुवात केली आहे. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती विश्वास. बॅटिंग साठी शिवाजी चाळके. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना आपण पाहतोय. स्क्वेअर कट केला. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि रनआउटची संधी इथे निर्माण झाली होती. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतायत. 1 धाव इथे पूर्ण होईल. आता बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉलमध्ये 39 धावेंची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. ANP लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. 2 कॅमेऱ्याच्या साह्याने या स्पर्धेला आपण कव्हर करतोय. धावफलकावरती धावा आहेत 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती विश्वास, तर फलंदाजीसाठी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अमोल चाळके. फुलर लेनचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. थोडंसं फुटवर्क तिथे गरजेचं होतं. बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि तसाच खेळ अमोल चाळके यांचा. डॉट बॉलची सांगता होती 10 बॉलमध्ये 39 धावेंची आवश्यकता आहे. आता आवश्यकता असेल मोठ्या फटक्यांची. यावेळेस देखील अमोल चाळके आक्रमण करतायत. काऊ फेज मध्ये या बॉलला फेकून दिलाय. अमोल चाळकेंच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. हे 3 बॉल महत्वाचे आहेत. या 3 बॉल वरती जर 2 मोठे फटके आले ना तर फलंदाजी करणारी टीम पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करेल, परंतु ते 2 फटके खेळावे लागतील. ती क्षमता आहे अक्षय चाळके यांच्याकडे. पुढचा बॉल विश्वास यांचा. वेल लेफ्ट केलाय आणि डॉट बॉलची पुन्हा एकदा घोषणा पंचांनी केली आहे. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल या षटकामधले महत्वाचे असणार आहेत. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 33 धावा आहेत. विश्वास यांचे 2 बॉल या षटकामधील शिल्लक आहेत.
8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. क्लीन बोल्ड, मोठी विकेट. बॅट्समनचं नाव आहे, बॅट्समनचं नाव सागर गुरव नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. 25 धावा धाव बलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सागर गुरव नवीन बॅटर मैदानावरती आहेत. आखूड टप्प्याचा बॉल होता, समोर ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेचा प्रयत्न असेल, एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 26 धावा धाव बलकावरती आहेत. 26 रन्स. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 26 धावा धाव बलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चला अंतिम षटकाला लवकर आपण सुरुवात करायची आहे. शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. चला 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आवश्यकता असणार आहे 32 धाव्यांची. 6 बॉल 32 धावा इथून मात्र बनवायच्यात. लक्ष कठीण जरूर आहे, परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये 6 मध्ये 32 अनेक वेळा बनताना आपण पाहिल्यात. क्षमता आहे सागर गुरव यांच्याकडे देखील. चांगली कामगिरी करावी लागेल. सागर गुरव आणि शिवाजी चाळके ही जोडी मैदानावरती आहे. 6 बॉल 32 धाव्यांची आवश्यकता आहे. गणेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले अंतिम षटकासाठी. गणेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती 26 धावा धाव फलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, प्ले अँड मिस. आता 5 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता आहे. आता मात्र डिपेंड राहावं लागेल. नो आणि वाईडची वाट तुम्हाला पाहावी लागेल. 5 मध्ये 32 बनवायच्या. 5 षटकार जरी आले तरी देखील 32 बनत नाहीत. आखूड टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. लगातारचे 2 बॉल डॉट. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये संघर्ष केला केवळ एकट्या अमोल चाळकेनं. क्रिकेट इज अ टीम गेम. टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर. प्रत्येकाला प्रयत्न करावे लागतात मैदानावरती, तेव्हा कुठे जाऊन एक सामना तुम्ही जिंकत असता. यावेळेस मात्र वाईट बॉलची घोषणा पंचांना केली आहे, परंतु 4 बॉल मध्ये अजूनही 31 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना थोडासा एकाकी जाताना पाहायला मिळतोय. बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये 31 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु बनतील दर्शक. बॉल जातो सीमारेषे पार. डीप स्वीपर पॉइंट रिजन मध्ये हा कमालीचा स्क्वेअर कट षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त फटका होता. फलंदाज सागर गुरव यांच्या बॅटमधून षटकार आलाय, परंतु आता थोडासा उशीर झालाय. 33 धावा धाव फलकावरती आहेत. 3 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता आहे. जुना बॉल मैदानामध्ये जाऊ द्या विनंती आहे. 3 बॉल मध्ये 25 धावा अजूनही बनवायच्यात. 3 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 33 धावा धाव फलकावरती आहेत. 3 बॉल मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. यावेळेस देखील कमालीचा फटका. बॅकफूट वरून बॅकफूट पंच तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. बॅकफूट लागलेत आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा बॉल जातोय. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धाव फलक पुढे जाईल. 35 धावा धाव फलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रिक्वायर्ड रन रेट मात्र खूप जास्ती तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु नेट रन रेट देखील महत्वाचा आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. पराभूत होणाऱ्या संघासाठी प्रत्येक धाव महत्वाची आहे. यावेळेस देखील व्हाट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका. क्या बात आहे. कौतुक केलं पाहिजे फलंदाज सागर गुरव यांचं. आणखीन एक नेत्रदीपक फटका. बॅकफूटला जात असताना आणखीन एकदा स्क्वेअर कट. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल बॅकफूटला जात असताना पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान हा षटकार आपण पाहतोय. धाव फलक 6 धावेने पुढे जाईल. 41 धावा धाव फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या बॉलवरती एकेरी धाव आली. 42 धावेंपर्यंत संघ पोहोचलाय.
परंतु इथे विजय मिळवलाय केदारलिंग किंग्स गेलवडे टीमने. 15 धाब्यांनी विजय मिळवलाय. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. थोडासा संघर्ष जर पहिल्या षटकामध्ये अक्षय चाळके आणि करण ही जोडी जर करू शकली असती तर विजय मिळवू शकली असती श्री ठाणोबा विठ्ठलाई 11 संघ देखील. परंतु जबरदस्त खेळ